आज सैफ अली खानला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता दिसते आहे। दुपारी डॉक्टर यांच्याकडून त्यांना डिस्चार्ज दिला जाईल। सैफ अली खान याला रेग्युलर चेकअपसाठी यावं लागेल। 16 जानेवारीला सैफवर राहत्या घरी चाकू हल्ला झालेला होता आणि आज त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत। रिद्धेश, नक्कीच आपण पाहिलं तर सैफ अली खान यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। डॉक्टर त्यांना आता थोड्याच वेळामध्ये जे डॉक्टर आहेत ज्यांनी सैफ अली खान यांच्यावरती शस्त्रक्रिया केली होती ते आता येणारे सैफ अली खान यांचे चेकअप आहे ते केलं जाणार। कारण आपण याच्या आधी देखील पाहिलं होतं, डॉक्टरकडून सांगण्यात आलं होतं की ज्यावेळी सैफ अली खान यांच्यावरती हल्ला झाला होता त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी सैफ अली खान हे नीट चालायला वगैरे लागले होते। त्यामुळे आता त्यांना डिस्चार्ज देण्याची आज शक्यता आहे। जवळपास आपण पाहिलं 1 ते 2 वाजेपर्यंत डॉक्टर आहे त्यांना ते डिस्चार्ज देतील। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं तर 12 वाजेपर्यंत डॉक्टरांची जी संपूर्ण टीम आहे ज्यांनी सैफ अली खान यांची शस्त्रक्रिया केली होती, त्यानंतर इतर काही डॉक्टर असतील ते सर्व एकदा पुन्हा सैफ अली खान यांची जी आहे ती चेकिंग करणार आहे आणि त्यानंतर डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेणार आहे। मात्र दुसरीकडे सैफ अली खानना पुन्हा प्रत्येक 3 ते 4 दिवसांनी या लीलावती हॉस्पिटलला यावं लागेल रेग्युलर चेकअपसाठी। महत्त्वाचं म्हणजे आता त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांचा जबाब पोलिसांकडून कधी नोंदवला जाणार आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। गौरी, नक्कीच रिद्धेश, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सैफ अली खान याला डिस्चार्ज मिळण्याची आज शक्यता आहे। दुपारपर्यंत सैफ अली खानला डिस्चार्ज मिळेल।